राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने काकाने पुतण्याला धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगली। त्यातच अजित पवारांनी पाडण्याची धमकी दिल्यानंतरही शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले। त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चा आहे। याच दादागिरीवर हा खास रिपोर्ट। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत काका पुतण्याच्या संघर्षात काकानं पुतण्याला चितपट केले। त्यामुळे बारामतीवर अजूनही शरद पवारांची पकड असल्याचं सिद्ध झालं। कधी निधीच्या नावानं तर कधी विकास कामांच्या नावानं अजित पवारांनी बारामतीकरांकडे मत मागितलं। कचाकच बटन दाबा म्हणजे विकास निधी कमी पडणार नाही असं खुलं विधान अजित पवारांनी जाहीर सभेत केलं होतं। मात्र विकासासाठी सत्तेची गरज नाही असं सांगत शरद पवारांनी आपल्या खास शैलीत मतदारांना आवाहन करत सुप्रिया सुळेंसाठी मत मागितलं आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं। मात्र चर्चा झाली काकांनी पुतण्याचा चारही मुंड्या चित केल्याची। अजित पवारांनी मात्र बारामती बाहेर आपली दमबाजी कायम ठेवली। अजितदादांनी अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना भरलेला हा दम। मात्र त्याच शाळेतल्या विद्यार्थ्यानं थेट हेडमास्टरलाच त्याची जागा दाखवली। नगरमध्ये निलेश लंकेंनी तगडं आव्हान असलेल्या भाजपाच्या सुजय विखेंना पराभवाची धूळ चारली आहे। पुढे एवढ्यावरच अजित पवार थांबले नाहीत। त्यांनी बारामतीच्या मतदारांनंतर शिरूरमध्ये ठाण मांडलं आणि शरद पवारांसोबत गेलेल्या अमोल कोल्हेंनाही असाच दम भरला। मात्र अमोल कोल्हेंनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं। हाती घड्याळ बांधलेल्या मातब्बर आढळराव पाटलांविरोधात निकराची झुंज दिली। दादांसमोर झुकणार नसल्याचं सांगत कोल्हेंनी विजयश्री खेचून आणली। अजित पवारांनी 2019च्या लोकसभा प्रचारावेळी विजय शिवतारे यांना चॅलेंज देऊन पराभूत केलं होतं। त्यामुळे स्वपक्षातील आमदारांसोबत विरोधी पक्षातील आमदारांमध्येही अजित पवारांचा दरारा होता। मात्र लोकसभा निवडणुकीत आपल्या काकांविरोधात शड्डू ठोकलेल्या अजित पवारांनी ज्या उमेदवारांना धमकी दिली होती त्याच मतदारसंघामध्ये पराभव पाहायला लागला। त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चा आहे।